नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 6वी मराठी बालभारती 14वी कविता, ती म्हणजे आता उजाडेल। आणि या कवितेचा आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय। मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 6वीचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा, तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत। आणि जर तुम्ही अद्याप सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला कशा प्रकारे जॉइन होऊ शकता तर बघा, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 86 57 33 22 80 वर। टेलिग्राम वर सुद्धा तुम्ही एसओसी क्लासेस टेक सर्च करू शकता आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता। तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वर सुद्धा एसओसी क्लासेस टेक सर्च करून फॉलो करू शकता। गुगल वर सुद्धा तुम्ही आम्हाला एसओसी क्लासेस टेक सर्च करू शकता। तुम्ही आम्हाला soclassestek@gmail.com वर तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता। ट्विटर वर सुद्धा तुम्ही क्लासेस एसओसी सर्च करू शकता आणि आम्हाला फॉलो करू शकता। फेसबुक वर सुद्धा एसओसी क्लासेस टेक जर सर्च केलं तर आमचं एक पेज दिसेल, त्याला तुम्ही फॉलो करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता socitutionclasses.blogspot.com वर। इथे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे, 2 ते 3 ओळीत उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते? तर उत्तर आहे, आता पहाट होईल म्हणजे उजाडेल। खिन्न आंधळा अंधार पार ओसरून जाईल, तेव्हा त्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते। दुसरा प्रश्न आहे, आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे? उत्तर आहे, आता पहाटेला शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील, तेव्हा आनंदाने मृदू गळ्यात किलबिल करीत खग पक्षी गाणार आहेत। पानावर दहीवर केव्हा हसेल? उत्तर आहे, आता पहाटेला वारा पर्णामध्ये हसेल। मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशात दहीवर मिसळेल, तेव्हा दहीवर पानावर हसेल। प्रश्न चौथा, गारवा कशामुळे थरारेल? उत्तर आहे, आता पहाटेला पारिजात आनंदात बरसात उधळील, तेव्हा गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल। पाचवा प्रश्न आहे, प्रकाशाचे महादान कोणते? आता पहाट होईल, निळे आकाश प्रकाशाने भरेल, दाही दिशा उजळून निघतील, सर्वत्र उजेड पसरेल, हे प्रकाशाचे महादान होय। उजळल्यामुळे कोणते भय संपणार आहे? आता पहाट होईल, उरात ज्योतिर्मय झरे वाहतील, पहाटेचा आशीर्वाद प्राणामधून उगवेल, कारण उजळल्यामुळे अंधाराचे काळोखाचे भय संपणार आहे। प्रश्न दुसरा आहे आपल्याकडे, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, उजळल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? तर उजळल्यामुळे खिन्न आंधळा अंधार पार ओसरून जाईल, किरणांची कलाबूत मोहरेल, आनंदाने मृदू गळ्यात पाखरे गातील, वारा पर्णामध्ये हसेल, पानावर दहीवर हसेल, परिजात आनंदात बरसात उधळील, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, निळे आकाश आणि दाही दिशा प्रकाशाने भरून जातील। उजळल्यामुळे निसर्गात या सर्व घटना घडतील असे कवीला वाटते। दुसरा प्रश्न आहे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा? तर उत्तर आहे, पहाटेचा आशीर्वाद म्हणजे उत्साह, प्रफुल्लता, चैतन्य होय। पहाटे उठवणाऱ्या मनात, प्राणात उत्साह, प्रफुल्लता, उल्हास, चैतन्य फुलत असतो, असा या ओळीचा अर्थ आहे। म्हणून आपला आळस, निराशा, खिन्नता दूर होण्यासाठी पहाटेचा आशीर्वाद घ्यावा असे कवी म्हणतात।
प्रश्न तिसरा आहे, खालील ओळी वाचा, त्यांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. म्हणजे अंधार आंधळा असतो, म्हणजे अंधारात आपल्याला काहीच दिसत नाही. अंधारात आपल्याला काहीच दिसत नसल्यामुळे आपल्याला कोणतेही काम करता येत नाही. उजाडले की असा अंधार पार नाहीसा होतो. उजळल्यामुळे प्रकाश पडतो, आपल्याला दिसू लागते आणि करायचे ते आपल्याला करता येते. दुसरा प्रश्न आहे, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पानवेल. उत्तर आहे, उजाडले की पाखरांच्या कोमल कंठातून त्यांची किलबिल पसरेल, त्यांची किलबिल ऐकू येईल, असा याचा अर्थ होतो. तिसरा प्रश्न आहे, आनंदात पारिजात उधळील बरसात. उत्तर आहे, उजाडले की पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो, म्हणजे पारिजात आनंदाने फुलांचा वर्षाव करेल. चौथा प्रश्न आहे, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. उत्तर आहे, प्रकाशाचे महादान म्हणजे उजेड सर्वत्र पसरेल, तो कणाकणात पसरेल म्हणजे मनामनातही पसरेल, असे कवीला म्हणायचे आहे. प्रश्न चौथा, आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा व कवितेच्या 4 ओळी लिहा. आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. तर बघा मित्रांनो, आता पाऊस पडेल तर तुम्हाला काय करता येईल, तयार करता येईल का यावरनं? बघा, आता पाऊस पडेल, सारा दहा संपेल, तृषात भूमी निवेल, झरे पाझरतील उल्हासित, मन हिरवे अंकुरतील. तर बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाने तयार करू शकता. प्रश्न 5 आहे, या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. शुभ्र आनंदाच्या लाटा, निळे आकाश, मृदू गळ्यात, गोड कोवळा गारवा. प्रश्न 6, दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. प्राण महाप्राण, प्रियान महाप्रियान, पुण्य महापुण्य, राजा महाराजा, पापी महापापी. इथं महापापी आपण लिहू शकतो, ठीक आहे. हे तुम्ही इथं थोडंसं कॅन्सल करा, याला रद्द करा, ठीक आहे. पापी महापापी, भयंकर महाभयंकर, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण महा लावून इथे शब्द तयार केलेले आहेत. नंतर आहे, खालील चौकटीत काही शब्द समूह लपलेले आहेत, ते शोधा व लिहा. तर ते आपण बाजूला दिलेले आहेत. पोटात कावळे ओरडणे, पोटात कावळे ओरडणे, धुडकावून लावणे, डोळ्यात चलणे, कापरे भरणे, टवाळकी करणे, वनवाशी होणे, कानगोष्टी तर कानगोष्टी पाहिजे, कानगोष्टी करणे, नकार देणे, मरगळ येणे, कावरी बावरी होणे, वाट लावणे, वजन असणे, असर होणे. तर हे सर्व शब्द या चौकटीत आहे, ते तुम्हाला शोधायचे आहेत. मी इथं थेट दिले आहेत, कारण आपण इथं दाखवू शकत नाही, आपल्याकडे एवढाच वेळ होता. तर बघा मित्रांनो, हा होता आपला स्वाध्याय 14वी कविता, ती म्हणजे आता उजाडेल. तुम्हाला हा कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.